असं वाटतं अजून आपण एक 2-3 फेऱ्या होऊ देऊ। निश्चितपणे जे कल आहेत ते सकारात्मक आहेत आणि आमच्यासाठी आशादायी चित्र आहे। नो डाऊट शिवसेना ज्या पद्धतीने एका मोठ्या संघर्षानंतर उभी राहिलेली आहे त्या सगळ्यांमध्ये मला वाटतं की आत्ता जे चित्र आहे ते फार सकारात्मक आहे, पण तरी सुद्धा आमचे पाय प्रचंड जमिनीवर आहेत आणि आम्ही वास्तवदर्शी आहोत। सो अजून एक तासाभराने आपण अजून ठामपणे बोलू शकू। संजय जी, त्याच उलट म्हणावं लागेल की ज्या अपेक्षेनं महायुती दावे करत होती, शिंदे गट दावा करत होता, काय नेमकं गणित कुठे चुकतंय, काय नेमकं घडतंय? त्याच्यावर तुम्ही एकदम अंदाज बांधू नका। कोणत्याही पक्षाला तातडीने या निकालावर भाष्य करता येणार नाही, कोणताही पक्ष असो। म्हणजे पहिली दुसरी फेरीमध्ये जर आपण 27व्या फेरीचा जर अंदाज लावतात असेल तर ते चुकीचं आहे। म्हणून मला वाटतं की 11 11:30च्या नंतर खऱ्या अर्थानं असलेली उमेदवारीची लीड आणि झालेल्या फेऱ्या याच्यामधलं जर आपण अंतर जर पाहिलं तर त्यावेळेला आपल्याला भाष्य करता येईल। आता सध्याला जर तुम्ही पाहिलं तर एक एक मिनिटाला निकाल बदलताना दिसत आहेत। तुमच्या चॅनलवर जर पाहिलं तर मागे हा पिछाडीवर आहे, दुसऱ्याच मिनिटाला कळतं की तो आघाडीवर गेलेला आहे। म्हणून हा जो डिफरन्स पण पाहिला ना, कुठे 2000 आहे, कुठे 3000 आहे, कुठे 6000 आहे आणि एकूण मतमोजणी जर पाहिली तर ती जवळपास कमीत कमी जरी धरली तरी ती 14 लाखाच्या आसपास मतमोजणी करायची आहे। म्हणून एक थोड्याशा मतावर आपण आपलं मत नोंदवणं मला वाटतं हे चुकीचं आहे। आता हे 11-12च्या नंतर खऱ्या अर्थानं मग आपल्याला कळेल की नेमके कोणत्या पक्षाची काय स्थिती आहे आणि कोण कुठे आहे। आताच्या घडीला सांगणं हे थोडंसं घाईचं होईल असं मला वाटतं। तरी आता जे काही निकाल असं दिसतात, ट्रेंड जो दिसतोय तो ट्रेंड महायुतीला अत्यंत पूरक आहे असं माझं मत आहे। थोडक्यात संजय जी, तुम्ही अजूनही 45+चा जो महायुतीने नारा दिलेला आहे त्यावर ठाम आहात? बघा, निवडणुकीमध्ये काय आपण नारे देतो किंवा ऍक्च्युअली मतदान होताना झाल्यानंतरचा काही जो काही आपण सर्वे करतो त्याच्यामध्ये फरक येतो। आता कोणताही पक्ष कोणताही तो दावा करताना हा मोठ्या प्रमाणात करत असतो। आम्ही 45+चा दावा केला, आज आम्हाला असं वाटतं की 38 ते 40च्या दरम्यान जाऊ, म्हणजे आम्ही 5 मायनस झालो का किंवा 7 मायनस झालो का असं नाही। दावे करताना तुम्हाला एक कॉन्फिडन्स त्या ठिकाणी गेन करावा लागतो। कार्यकर्त्यांना सांगताना सुद्धा तो कॉन्फिडन्स द्यावा लागतो। सगळेच पक्ष असं करतात, असं नाही की आम्ही करतोय म्हणून हा करत नाही तो करत नाही। तुम्ही काँग्रेसकडे पहा, उबाटाकडे पहा, कोणतं शरद पवारच्या पक्षाकडे पहा, सगळ्या पक्षांनी हे दावे करणं आणि ऍक्च्युअली निकालाच्या वेळेला जेव्हा निकाल हाती यायला सुरुवात होतात त्या टायमाला ती पोझिशन जी असते ती खऱ्या अर्थानं आपल्याला मान्य करावी लागते। अगदी सुषमाताई, पण आपण जर बघितलं जे काही कल हाती येत आहेत त्यावरून आता अरविंद सावंत आणि अनिल देसाई दोघंही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालंय। हीच अपेक्षा होती, हेच सातत्यानं सांगितलं जात होतं? मी 2-3 दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवर एक्झिट पोल बद्दल बोलतानाही म्हटलेलं होतं की पोल काहीही असो, आम्हाला स्वतःला काही विश्वास आहे। कारण मी स्वतः अगदी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अगदी मुंबईपर्यंत सगळे मतदारसंघ फिरले आणि त्यामुळे ग्राउंड रियालिटी जी मला कळते त्यानुसार मुंबईतल्या जागा मी अजूनही म्हणते की 1 तासभर थांबल्यानंतर अजून ठामपणे बोलूया। जे थोडेसे आकडे सातत्याने बदलत आहेत, खूप जलद गतीने बदलत आहेत, ते आपल्याला थोडे स्थिरावलेले दिसतील आणि निश्चितपणे अनिल भाऊ देसाई असतील, अरविंद भाई सावंत असतील, आमचे अमोल भैया कीर्तीकर असतील, या सगळ्या जागा आपल्याला फार सकारात्मक दिशेने वाटचाल करताना दिसतील आणि निश्चितपणे महाराष्ट्रातलं जे एकूण म्हणजे आमच्याबद्दल जे बातमी येते